आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा कित्येक शाह्या या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीमध्ये थैया थैया नाचत होत्या. आया बहिणींची अब्रू लुटली जात होती, मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती. अशा काळामध्ये हे सगळं कोण थांबवणार हा प्रश्न पडलेला होता आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतो आणि अगदी बघता बघता इथं जनतेचं रयतेचं राज्य उभं करतो. आणि त्याला थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात आणि त्यावेळेला आदिलशाहीतून पाठवलं जातं ते म्हणजे अफजल खान सारख्या बलाढ्य अशा सरदाराला. अफजल खान महाराष्ट्रावरती चालून येतो. अफजल खानाला कोणी संपवेल असं वाटत नाही. अक्षरशः आपल्या भवानी मातेचं मंदिर सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम हा अफजल खान करतो आणि तो प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो. त्याला गनिमी कावा पद्धतीप्रमाणे हरवता येत नाही, कारण तो कुठल्याही पद्धतीनं रणांगणात तावडीत छत्रपतींच्या सापडलेला नव्हता. खुल्या मैदानावरून तो चालून येत होता, त्यामुळे त्याला खुल्या मैदानात हरवण्या इतकी ताकद आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे किंवा आपलं तेवढं स्वराज्य किंवा साम्राज्य उभं झालेलं नव्हतं. आणि त्यावेळेला समोरासमोरच्या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अशा बलाढ्य अफजल खानाला हरवायचं असेल तर काय करायचं. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नख बनवून घेतलेली होती आणि त्याच वाघ नखांच्या बळावरती असा बलाढ्य असणाऱ्या भव्य दिव्य असणाऱ्या अफजल खानाचा कोतळा फाडला. असा आजपर्यंतचा इतिहास आपण वाचला पाहिला. परंतु त्याच गौरवशाली इतिहासाला आज कुठेतरी डाग लागेल अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात घडताना दिसत आहेत. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा कोतळा काढला, आज त्याच वाघनखांना गौरवस्थानी ठेवण्याऐवजी त्याचं राजकारण होतंय का, असा प्रश्न आपसुकच प्रत्येकाला पडला असेल. कारण टीव्ही चॅनल कोणतंही लावा, चर्चा एकच, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं इंग्लंडवरून भारतात येत आहेत, त्यांचं मंदिर झालं पाहिजे. ती वाघनखं खरंच महाराजांची नाहीत, काही जण म्हणतायत महाराजांची आहेत. इतिहास संशोधक म्हणतायत फक्त आणि फक्त हा सावळा गोंधळ घातला जातोय, ही महाराजांची वाघनखं नाहीत. अनेक प्रश्न आहेत, वाद आहेत, विवाद आहेत. हे नेमकं काय हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय मारुती येळके आणि तुम्ही पाहताय शब्दवेडे. मित्रांनो, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आपलं राज्य सरकार 3 वर्षांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथं असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणते. आता ही 3 वर्षांसाठी आणली जात आहेत की 1 वर्षासाठी आणली जात आहेत की कायम आणली जात आहेत, असे प्रश्नसुद्धा अनेकांकडून विचारले जात आहेत. मात्र राज्य सरकारकडून जी उत्तरं येत आहेत त्यानुसार ती 3 वर्षांसाठी अगदी लोन तत्वावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आणली जाणार आहेत. आता ही वाघनखं कधीची आहेत, तर ती वाघनखं 1818 साली ही इंग्लंडमध्ये गेली आहेत असं त्या वाघनखांच्या दस्तऐवजावरून आपल्याला लक्षात येते. मग ती इंग्लंडमध्ये कशी गेली असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर 1818 साली सातारा रेसिडेन्सी जेम्स ग्रॅम डफ याला मिळाली होती आणि त्याचा नातू आयग्रन ग्रँड डफ याने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला ही वाघनखं दिली आहेत असा इतिहास त्या आपल्याला म्युझियमच्या इतिहासामध्ये किंवा दस्तऐवजांमधून लक्षात येतो. मग 1818 मध्ये ही वाघनखं आपल्या इंग्लंडला गेलेली आहेत आणि ती इंग्लंडवरची वाघनखं आता पुन्हा भारतात येणार आहेत. प्रत्येकाला आनंद झाला असता की ती खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली तीच वाघनखं होती. परंतु या प्रश्नावरती अनेक प्रश्नचिन्ह उभी झालेली आहेत. कारण काय, तर याच्यानंतरही 1818 नंतरही आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संदर्भ सापडतात की ज्या संदर्भानुसार ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जी वाघनखं होती ती अजूनही महाराष्ट्रात आहेत असे त्याचे दाखले आपल्याला देता येतील. मग हे नेमके संदर्भ कोणते आहेत, तर पहिला प्रसंग असा आहे की 1848 साली लॉर्ड फोकलंड, मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फोकलंड याची पत्नी अमिलिया कॅरे ही भारत प्रवासासाठी आली होती. आणि भारत प्रवासासाठी आल्यानंतर ती साताऱ्याच्या राजधानीला भेट देण्यासाठी जाते आणि त्यावेळेला सातारा राजधानीतल्या आपल्या अनेक महिलांनी त्यावेळेला त्यांना अनेक शस्त्रास्त्र दाखवली आणि त्या शस्त्रास्त्रांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची वाघनखं सुद्धा तिथं त्यांना दाखवण्यात आली असं तिनं अर्थात अमिलिया कॅरे हिनं तिनं लिहिलेल्या पुस्तकांमध्ये इथून गेल्यानंतर नोंद करून ठेवलेली आहे. अर्थात 1818 साली जर इंग्लंडला वाघनखं गेले असतील तर या अमेलिया कॅरेला 1848 साली पुन्हा इथं स्वराज्यामध्ये अर्थात आपल्या रायगड राजधानीवरती ही वाघनखं कशी काय दिसली असतील, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर मित्रांनो, दुसरा प्रसंग असा आहे की 1875 साली जेम्स ग्रँड डफचा मुलगा माउंट स्ट्युअर्ट ग्रँड डफ
अर्थात हा भारतामध्ये आला होता आणि त्यावेळेला सातारचे छत्रपती राजाराम महाराज तिसरे यांनी त्यांना शस्त्रास्त्र दाखवलेली होती आणि त्यांनी जी शस्त्रास्त्र दाखवली त्याचा उल्लेख सुद्धा, त्याचं वर्णन सुद्धा त्यानं आपल्या पुस्तकामध्ये करून ठेवलंय आणि त्या वर्णनामध्ये तो म्हणतो की मला सातारच्या राजांनी 2 प्रकारची शिवाजी महाराजांची वाघनकं दाखवली. एक मोठं होतं आणि दुसरं छोटं होतं. त्या दुसऱ्या जे छोटं वाघनक होतं ते डाव्या हाताने आपल्याला हाताळता येईल अशा प्रकारचं होतं आणि अगदी त्याला 3 नखं असलेलं ते वाघनक होतं. अर्थात हा 1875चा दुसरा आपल्याला प्रसंग दाखवता येईल. आणि तिसरा एक महत्त्वाचा प्रसंग आहे तो म्हणजे 1907 साली मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या मासिकामध्ये राजघराण्यातल्या 2 वाघनकांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली होती, ती 1907 साली. मग आता विचार करा, 1907 साली असेल, 1875ला असेल, 1848ला असेल, 1818 नंतर तर 3 प्रसंग आपण दाखवू शकतोय. अर्थात आमच्या स्वराज्यामध्ये अजूनही ही वाघनकं आहेत, याचे हे प्रसंग आहेत. आणि एकंदर जर आपल्या इतिहास संशोधकांची मतं पाहिली, मग त्याच्यामध्ये इंद्रजित सावंतांनी सुद्धा परखडपणे सांगितलंय की 1919 पर्यंत आपल्या इकडं छत्रपतींनी वापरलेल्या वाघनकं महाराष्ट्रात असल्याचे अनेक संदर्भ, अनेक दाखले जर मिळत असतील तर ही वाघनकं 1818 साली इंग्लंडमध्ये जाऊच कशी शकतायत. अर्थात हा सगळा सावळा गोंधळ आहे. सरकार मुलांना फसवण्याचं काम करते असं इतिहास संशोधक सुद्धा परखडपणे बोलतायत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात 1919 पर्यंत आपल्या दस्तऐवजांमध्ये या सगळ्या वाघनकांचा उल्लेख आहे, इतकं तरी स्पष्ट होतंय. मग आता महत्त्वाचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर निर्माण झाला असेल की मग इतकं राजकारण होतंय, कशासाठी होतंय, का होतंय? तर अनेकांचं याच्यावरती मत येतंय. जाणकार राजकारणाची तज्ज्ञ माणसं म्हणतायत की पुढच्या वर्षी येणाऱ्या विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रामध्ये असे खेळ अनेक वेळा केले गेलेले आहेत आणि यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वाघनखांचा वापर हा राजकारणासाठी केला जातोय. पण मला असं दुर्दैवाचं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गौरवशाली इतिहास, ही गौरवशाली सगळी वाघनकं असतील, तलवारी असतील, यांचा राजकारणासाठी वापर होत असेल तर खरंच हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आज सरकार वाघनकांचा जसा उल्लेख करते तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार ही सुद्धा आज इंग्लंडमध्ये आहे. त्याचा संदर्भ जर सांगायचा झाला तर ही जगदंबा तलवार आपल्या कोल्हापूरचे 4थे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, अर्थात कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिली होती आणि या प्रिन्स ऑफ वेल्सने त्याचा उल्लेख म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्या तिथल्या इंग्लंडच्या दस्तऐवजांमध्ये सुद्धा केलेला आहे आणि आपल्या कोल्हापूरच्या राजघराण्यामधल्या सिलेखाण्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार आज इंग्लंडमध्ये आहे. ती जर भारतात येत असेल आणि ती कायमस्वरूपी येत असेल तर नक्कीच या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीला तो आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असेल किंवा ती गोष्ट असेल तर त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावं. आणि हे सगळं जरी केलं तरी याचं कोणीही राजकारण करू नये अशी आम्ही सरकारला विनंती करू इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी 1818 सालीची जी वाघनकं इथं आज महाराष्ट्रात येत आहेत ती इंग्लंडच्या त्या म्युझियममध्ये जिथं ठेवण्यात आलेली आहेत. तिथं नेमकं काय लिहिण्यात आलेलं आहे तर तिथं ही वाघनकं आहेत, मराठा साम्राज्यातून आलेली आहेत, ही निळे पोलाद यांच्यापासून बनवलेली आहेत आणि त्याच्या पुढं हे 17व्या शतकातील आहेत आणि पुढं प्रश्नचिन्ह. इतकाच काय तो उल्लेख त्या म्युझियममध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. अर्थात म्युझियमही सांगत नाही की ही शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेलीच वाघनकं आहेत, त्यामुळे असं कुठं सिद्ध होत नाही. त्यामुळं इतिहास संशोधकांच्या मतानुसार किंवा इतर व्यक्तींच्या म्हणण्यानुसार उगाच या गोष्टींचं राजकारण करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे उल्लेख करायची आहे की ती जरी वाघनकं ही महाराजांनी वापरलेली असोत किंवा नसोत, परंतु ती आपल्या स्वराज्यामध्ये महाराजांच्या काळामध्ये विविध प्रकारची वाघनकं महाराजांनी बनवून घेतलेली होती आणि त्यापैकीच एक आहेत. त्यामुळं नक्कीच ती अभिमानानं, आनंदानं आपल्या स्वराज्यात आली पाहिजेत आणि ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा परत गेली नाही पाहिजेत. याच्यासाठी सरकारनं, शासनाने प्रयत्न केलाच पाहिजे. अशी वाघनकं महाराष्ट्रात येत असतील, जर जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार असेल तर त्याचं आम्ही आमच्या वतीने स्वागतच करतोय. कारण आम्ही सुद्धा ज्या पद्धतीने हा संपूर्ण महाराष्ट्र, हा संपूर्ण देश छत्रपती शिवरायांवर करतो तितकाच इथं असणारा प्रत्येक श्रोता सुद्धा छत्रपती शिवरायांचाच मावळा आहे. त्यामुळे आनंदानं आम्ही हर्षोल्लासच करू. ती वाघनकं जर पाहता आली तर ती पाहण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण आवर्जून जाऊ इच्छुकच आहोत. त्यामुळे याचं राजकारण कुठल्याच नेत्यांनी करू नये इतकेच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. ते पाहण्यासाठी नक्कीच शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.